तर एक नाव महाराष्ट्रामध्ये गाजताना पाहायला मिळतंय, ते म्हणजे राजाभाऊ वाजे. अनेक आमिषे येतात राजकारणामध्ये, राजकीय भवितव्य देखील असतं, मात्र त्याग हा राजकारणामध्ये कधीतरी मोठा ठरतो. त्यागमूर्ती माझ्यासोबत राजाभाऊ वाजे आहेत. भाऊ, तुमच्या वडिलांना तुमचा आज अभिमान वाटतोय, त्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, तुमच्या डोळ्यात आज पाणी आहे, आणि तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोक तुमचं उदाहरण देत आहेत. उदाहरण देण्यासारखं काही नाहीये. ही सरळ सरळ एक गोष्ट आहे की आपण वैयक्तिक विचार न करता ज्यांच्यामुळे आपण ज्यांच्या पक्षावर निवडून आलो त्यांच्यावर राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडले. मी काही खूप मोठा त्याग केलेला आहे असं मला वाटत नाही. माझ्या अंगावर काटा येतोय जेव्हा आपले वडील म्हणतात की मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतोय, त्याच्यासाठी तर आपलं सगळं काय असतं. आता ते काय बोलले हे मला माहित नाही. मी दिल्लीत आहे. परंतु मी काय खूप मोठं काम केलेलं आहे असं मला वाटत नाही. आपण ज्यावेळी उमेदवारी घेतो तेव्हा आपण पक्षाशी एकनिष्ठ राहू असं म्हणूनच उमेदवारी आपल्याला मिळते आणि तेच मी माझं कर्तव्य पार पाडले. मी नवीन काही केलंय असं मला वाटत नाही. भाऊ, जेव्हा आपले वडील म्हणतात की मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो, जेव्हा कोट्याकोटीचे टीव्हीवर पाहायला मिळतं, कोणाला मंत्रीपद मिळतं, पण आपला मुलगा इमानदार राहावा असं म्हणणारा बाप पण ह्या जगात आहे, हे देखील आज देशाने पाहिलं, राज्याने पाहिलं. ठीक आहे. आता ठीक आहे, जे आहे ते. त्यांच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे कधी बोलताना ते नेहमी सांगत असतात तुम्हाला की राजकारण आपण म्हणतो नीतिमत्तेचं, नियतीचं, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, पण प्रत्यक्षात महाराष्ट्र आज पाहतोय की नीतिमत्तेचं राजकारण काय असतं. ठीक आहे, ठीक आहे. आता जे आहे ते तुम्ही पाहताय. मी काही वेगळं काही करतोय असं मला वाटत नाही. परंतु जे आजपर्यंत आमच्या कुटुंबाने जपलंय ते मी जपतोय. भाऊ, खर तर या देशांनी अनेक राजकीय घराणी पाहिली, मोठमोठी नावं झाली, मंत्रीपद पण भूषवली, पण नाशिकमध्ये वाजे कुटुंब असं की जे शब्दाला कायम राहिले. हा, मग तसंच त्याच्यासाठीच आम्ही बरोबर राहिलोय आणि जी माझे जे शिक्षण आहे, जी माझी आमच्या कुटुंबातली शिकवणूक आहे त्याप्रमाणे मी वागलोय. खर तर नव्याने राजकारणात येणाऱ्या लोकांना खूप लवकर झटपट मोठं व्हायचं असतं. तरुण पिढीला काय सांगणार तुम्ही? नाही, मी काहीच सांगू शकणार नाही, कारण प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ही आमची विचार करायची पद्धत ही आहे, यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय असं मला वाटतं आणि याच्यापेक्षा काही नवीन काही खूप पाहिजे असं मला वाटत नाही. भविष्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या मंत्रिपदाची ऑफर आली तरी तुमचा हा निर्णय हाच असेल? एकदम सरळ सांगायचं म्हणजे जे जे मला शिकवणूक वाडवडिलांकडून, माझ्या वडिलांकडून मिळालेली आहे ती हीच आहे आणि तीच शेवटपर्यंत मी जपणार आहे. संजय राऊतांनी तुमचं आज पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केलं. ही पत्रकार परिषद फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर दाखवली जात होती. त्यावेळेस आम्ही तुम्हाला पाहिलं की एक खासदार की जो सर्वसामान्य जनतेतून निवडून येतो, पण त्याच्या इमानदारीचं किती कौतुक होतं. ठीक आहे, मी तेच सांगतो की मी वेगळं असं काही केलं नाही. जे मला वाटतं करायला पाहिजे ते मी केलं. पण इमानदार वागणं हे आदर्श होताना पाहायला मिळते, कारण हे तर सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे. नाही, मी त्याच्यावर जास्त बोलू शकणार नाही, कारण समजा एखादी गोष्ट मी ज्या पद्धतीने पाहतोय त्या पद्धतीने दुसरा माणूस त्याच पद्धतीने पाहिलं असं नाहीये. त्याची विचारधारणा वेगळी असू शकते. माझ्या कुटुंबाची, माझ्या वडिलांची जी विचारधारणा आहे त्याप्रमाणे मी वागतोय, एवढंच मला कळतंय.
मध्यंतरी तुम्ही प्रतापराव जाधवांच्या घरी कार्यक्रमात तिथं भाऊ गेले, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमात भाऊ दिसतायत असं सांगण्यात आलं आणि राजाभाऊ जातील अशी सगळ्यांना शंका होती, कारण तुम्ही सगळ्यांशी बोलतात, भेटतात. नाही, मग आता संबंध आहेत ते मेंटेन केले पाहिजेत अशी माझी भावना आहे. सर्वसामान्य आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, सगळ्यांचे संबंध चांगले राहिले पाहिजे अशी माझी भावना आहे. प्रतापराव जाधव असतील, ते खासदार होते तेव्हा मी त्याच पक्षाचा आमदार होतो. एकनाथ शिंदे साहेब नेते होते, मी त्याच पक्षाचा आमदार होतो. श्रीकांतजींच्या लग्नाला मी गेलेलो होतो. त्याच्यामुळं कौटुंबिक संबंध, वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध याच्यात तफावत करणं मला वाटतं योग्य आहे. परंतु राजकारणामुळे कौटुंबिक संबंध बिघडू नये याची काळजी मी घेतो आणि ती मी घेतली. भविष्यामध्ये ज्या पद्धतीने हे गेलेले आहेत ते तुमच्या सोबतचेच राहिलेले आहेत मित्र, ते मित्र कायम राहतील? 100%. मला काय त्याच्यात करायचंय? मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहणार आहे. त्यांची मैत्री माझी राहणार, कायमच राहणार. राजकारणामध्ये भाऊ खूप पैसा महत्वाचा असतो, एवढे मोठे आमिष असतात, कमी पैशामध्ये जगता येतं? पैसे महत्वाचे राजकारणात असतातच असं नाही, परंतु पैसे पाहिजे असतात आणि सर्वसामान्यपणे जगता येतं असंही आपण सांगू शकतो. तर माणसाच्या गरजा जर कमी असतील तर कमी पैशामध्ये आपल्याला जगता येतं असं राजाभाऊ वाजे यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या समर्पण पक्षाबद्दल फक्त भाषणाच्या गोष्टी असतात. जेव्हा समोर कोट्यावधी रुपयाची रक्कम असते ती नाकारून राजकारणामध्ये आपण दिलेला शब्द पाळणारे थोडेच असतात. त्यामुळं राजाभाऊ वाजे हे आजच्या दिवसाचे नवीन राजकारणाच्या समोरचे हिरो ठरलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.